आत्या हा बोल ना. पण काही का नाही असं ना बाई, त्या परिवारावरती काय भीतत असेल ना ते त्यांनाच माहित. हा ना रेशमी, आता आपल्याला कळालं म्हणून आपण चाललो. ते पण तुम्हाला हा ना, तुम्हाला ते बरं कळलं बाई. आता तुम्ही इकडे तिकडे जात असताना म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या खबर माहित असतात म्हणून कळलं. हा ते म्हणतात ना 100 गडी एकत्र राहते पण खुसखुस करायच्या नाही. पण 4 बाया सपादायच्या नाही, 100 बाया सपायच्या नाही, 4 माणसं सपासतील. बरोबर, पण त्याचा काहीतरी फायदा झाला ना म्हणून तर आपण आता त्यांच्याकडे चाललोय. काहीतरी त्यांना मदत होईल, हाय की नाही? हा ना, मग तेवढ्याला रेशमी तुझं डोकं लय चलत ग. मी काय सांगितलं की लगेच निघतीस तू. मग आता म्हणजे जर तुम्ही काहीतरी सांगता तर त्याचं मी लगेच काही ना काही करणं, म्हणजे त्याला काहीतरी हे करणं लगेच माझं ते काम आहे ना, की आता असं नाही असं करू. कधी पण म्हणजे एका डोक्याला दुसरं डोकं लागलं ना तिथे काहीतरी चांगलं घडणार म्हणजे घडणारच. आपण तेवढे एवढे मोठे नाहीत पण त्याच्यातून पण तू मदत करीतो आपण. याला काय तेच म्हणतात आपलं महत्त्व. मोठं मन आपण करतो आणि त्याच गोष्टींचं महत्व असते. आनंद, आपल्या जीवाला आनंद वाटतो. चला. आत्या कोणतं घर आहे नेमकं? अगं होकेच हे घर आहे. हा कोणते खड्डे केलेत बाई इथून? हळूच हळूच चल. तुम्ही हळूच चाला बर का. हे बघा इथून ना हे चालता नाही तुम्हाला. इकडे हात धरा माझा. बाई कसं राहतात ग रेशमे, माझ्या वजन नाही यावा खाली नाली. हा तेच म्हणलं हळूच बाई. दत्ता, आरती कुठे? काय नाही, सरपण गोळा करायला गेली. सरपण आणायला गेली होय. उन्हा तानाची गेली सरपण आणायला. बघ आरती, बोला ना मावशी. अगं एवढ्या उन्हाचं सरपण गोळा करते. काय मावशी, रोजच येते, त्याच्यात काय नवीन आहे? या ना मावशी बसा. हा बसते. थांबा ना, काहीतरी बसायला. अगं नको, काय नको, बस राहू दे तशीच बसते. राहू दे काय नाही. बघ मी तुला काय आणलंय बघ, किराणा. अगं बाई ओ, काय आणलंय? किराणा आणलाय तुला थोडा. मला सगळं माहित झालं. माझ्या सुनाला म्हणलं चल आपण तिला किराणा घेऊन जाऊ थोडा. सोयाबीन, ही डाळ, तेलाची पिशवी, सगळं आणलंय तुम्हाला थोडं कसं थोडं. माहिती? अगं पुष्पाची आणि त्यांची चर्चा चालली होती, मी तिथंच उभा होते. मला ऐकून लय वाईट वाटलं. मग त्यासाठी म्हणलं सुनाला चला आपण तिला काहीतरी मदत करू. आपण केली पाहिजे मदत. मावशी, या युद्धामुळे ना लय वाईट परिस्थिती आली. गॅस तर कुठं भेटतच नाहीये. आम्ही काय हो, आम्ही चुलीवर खातो, पण ह्यांचं काय घरीच बसून येत. लय अवघड झालं बाई, नको टेन्शन घेऊ. इथं माझी रिक्षा गॅसवरची. इथं लोकांना घरात गॅस भेटणार स्वयंपाकासाठी. रिक्षाला कुठून आणू? इकडून तिकडून किलोवरती घ्यावा, तो पण खूप महाग आहे. माझी रिक्षा उभा, माझं सगळं पोट पाणी सगळं ते रिक्षावरतीच होतं. मुलाचं शिक्षण वगैरे सगळं. लय बेकार परिस्थिती आली. हे युद्ध कधी संपत आहे काय माहिती. माझ्या सगळ्या मित्रांच्या रिक्षा घरी येतात या गॅसच्या प्रॉब्लेममुळं. हे पण असे घरी बसलेत ना, ह्यांना बघून माझे पण हातपाय खसून गेले. एक तर पोराची शाळेची फी भरायची, एक तर इथं कोण कुणाला मदत करत नाही. बरोबर आहे. आजकाल कोणी कोणाचं नसतंय, सगळ्यांना आपलं आपलं पडलंय. ज्यांच्याकडे पैसे त्यांना काय वाटत युद्धाचं, काय नाही काय नाही वाटत. चालू नाही तर काय होऊ, मग महागाई वाढू, मग गॅस नाही भेटू. त्यांच्याकडे हाय 4-4, 5-5 टाके आहेत, ते काही करते. उद्या डबल गॅस वाढला तरी ते आणते. पण गरीब काय करते? कोणी कोणाचा विचार करीत नाही बाई आत्या. आता उन्हातानाची लाकडं घेऊन आली, बघा ना. आता स्वयंपाक उन्हातानाचा करायचा. ते अवघड आहे, तेच तर. तिचा नवरा घरी बसलाय. हा एवढी वाईट परिस्थिती. लय अवघड आहे आत्या, लय अवघड असतं. ज्याचं जळतं ना त्यालाच कळत कळतं. असते, बाकी काय नाही. कोणी नाही तर मोठ्याला 4 व्हीलर जातात रोडनी, सगळं आपलं आपले चालले तर आपले आपले. कुणी बघत का वळून कोणाचं काय चाललंय का कोणाचं काय नाही, कोणाला काय घेणं देणं नसते. जाळ व्हाय ना त्या युद्धावर. कधी जा ना, कधी बंद होतं एकदाच. त्याच्यामुळे आपल्यावरती किती परिणाम होऊ राहिलाय. आपल्या देशावरती एवढा परिणाम झालाय की उद्या अजून काय काय बघायला भेटत आणि काय नाही कोणाच ठाऊक. काय खावण काय पिवावं लेकरान बाळांनी, कसे सांभाळावा. मग टेन्शन नको घेऊ. हा ओके, सामान आणलंय तुला,
बरंच सामान आहे, महिनाभर ती तरी पुष्पी आरामशीर म्हणली जाईल. पुष्पी म्हणली मी पण येते त्या दोघी तिघी मैत्रिणींना घेऊन येते म्हणली. काळजी करू नका दादा, सगळं बरं होईल. हा, सगळं बरं होईल. हे बघा, संकट आलं ना त्याच्यातून मार्ग दाखवायला पण आपल्याला काही ना काही मार्ग निघतच असतोय. बरोबर त्याला की तोंड द्यावं लागतं. नाही? सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं थोड्या लागतं, दिवस. सगळ्यांवर संकट येतात. तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही खचून गेले तर तुमची बायको बघा, तिचं तोंड कसं पडलंय, त्याच्यामुळे तुम्ही काय खचून जाऊ नका. एकामेकाला धीर द्या. हा, तुम्हाला लेकरू आहे, त्याला ते तुमच्या तोंडाकडे बघत असेल ना, ते काय विचार करीन. एवढं नको किराणा काळजी तुम्हाला करू. महिनाभर जाईल. अजून काय लागलं काय नाही सांग. मला सांग. हा, आमच्या घरी तर पुढे माहिती आहे ना, माहिती. काय काळजी नका करू. हा, ताई तुमचे खूप खूप आभार. माझी रिक्षा चालू झाली ना, मी तुम्हाला सगळे पैसे परत करेल. काही कशाची पैसे परत करायची आणि सामान परत करायची गरज नाहीये. हे सगळं माणुसकीसाठी करतोय आम्ही. माणुसकीसाठी हा. करतोय. माणुसकी हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आजकाल राहिली नाहीये. तीच आपल्याला परत आणायची आहे. अहो, आज आमच्यावर पण संकट उद्या येऊ शकतं. आज तुमच्यावर वेळ आली, उद्या आमच्यावर वेळ येऊ शकते. तेव्हा तुम्ही पण उभा राहतानाच ना. कोणी फक्त पैशानीच माणसाजवळ उभा राहू शकत नाही किंवा त्याची मदत करू शकत नाही. बाकी भरपूर काही गोष्टी असतात. आता आम्ही आलो तुमच्या धीर आला ना, धीर आला, बरोबर. तिला समजून सांगायचं, तू तिला समजून सांगा. आज नाही उद्या आपला एकामेकाला चालू धीर होईल द्या, धंदा. व्यवस्थित होईल समजा. हा, चालतंय. चला येऊ आता आम्ही. काळजी घ्या. आता हळू. अगं बाई, सोड. दुखतोय गुडघा, तसंच आलंय. रेशमे तुझं लय मोठं मन आहे बाय. अहो, आता तुमच्याकडूनच शिकले. असंच राहिलं पाहिजे. हळू चल. हा, ए अतुल, उन्हातानाचं कुठं बोंबलं तो? अहो मावशी, जॉब बघायला चाललोय. अरे तू त्या हॉटेलात कामाला होता, काय झालं त्याचं? अहो मावशी, गॅसमुळे किती हॉटेल बंद पडलेत. अर्धे लोक ठेवलेत आणि अर्धे लोक काढून टाकलेत. UP बिहारचे मित्र आहे ना, त्यांना पण काढून टाकलेत. मला लय वाईट वाटलं हो. अहो एवढे लांबून पोट भरायला ते त्यांना पण काढून टाकलेत. आता ना तुम्हाला सांगतो, या युद्धामुळे ना लय पंचायत झालेत लोकांचे. लय कामं बुडलेत आणि लय कामं बंद झालेत. त्याच्यामुळे ना मी दुसरा जॉब बघायला चाललोय. अरे देवा, बघितला का त्या? आता हे हॉटेल तर अर्धे बंदच पडले. तर म्हणून आता बघितलं, यांचे रोजगार झाले की नाही बंद. आपल्या इथं तरी थोडंफार चालू येतं, लोक चुलीवर करतात कुठं काय. पण पुन्हा मुंबई मधले हॉटेल डायरेक्ट बंद आहेत ना, है की नाही? तुला तर सगळंच माहित असेल. मग अगं फोन आलता त्या बीबीचा मुंबईहून. अगं त्यांना तर लाकूड तरी आहे का तिथं काय? जाळायला का काय? नाही, नाही. अगं हे काय असे कोळशे आणले आणि कोळशेवर असे असे ते हलवून त्याच्यावर भाकरी भाजीत होते. मला तर लय वाईट वाटलं. लय अवघड आहे. आपण तरी थोड्याशा गोष्टी तरी काहीतरी इकडून तिकडून होतंय. होतंय. शहर सिटी मध्ये तर लयच अवघड आहे. अवघड झालंय. येऊ का मावशी, निघतो. अरे थांब, तुझ्याकडे काम आहे माझं जरा महत्वाचं आहे. ऐक, इकडल्या तिकडल्या गल्लीत जाऊन बघ कुणाची काय तारामळ चालली, कुणाची काय आहे. हे परिस्थिती ह्या युद्धामुळे झालेत ना सगळं. म्हणून मला येऊन सांग, मग जा तुला कुठं जायची ते. अहो मावशी, आज काम बघावं लागेल ना मला. अरे उद्या जा कामाला, आधी बघ. आधी या 2-3 गल्ल्या घे. चांगल्या नेकीचे काम सांगू राहिलेत ना, उलट असे काम ना कोणाला करायला भेटत नाहीत. उलट पुण्य तुझ्या पण जरा पदराला पडन काय. त्याच्यामुळे जा आणि सगळ्या गोष्टी बघायच्या कुठं काय काय नाही, आणि आता येऊन सांगायचं. हा. हा? उद्या जॉबला जा, आजचा दिवस तेवढं कर काय. पण आता जाऊन आलो असतो ना. आधी जा तेवढं आणि तेवढं सांगाल, मग गेलं तरी चालतंय. येऊ का मावशी? पण ते कर काम मी हा. सांगितलेलं. पहिले जातो, पहिले करतो हो, काम. बघ इकडं तिकडं नाही का. बरं बरं. ईरान ने बीती रात पश्चिमी इजराइल की ओर दागी बैलिस्टिक मिसाइल है। ईरान ने इजराइल पर किया क्लस्टर मिसाइल का इस्तेमाल। सऊदी अरब में रिफाइनरी पर मिसाइल से हमला। ईरान ने बनाया रियाद में अमेरिका के जेट विमानों को ईंधन मुहैया करवाने वाले ठिकाने को निशाना। बघितलं का रेशमी? बघा ना, इकडं बॉम्ब पड तिकडं बॉम्ब पड, अजून हे बंद व्हायलाच तयार नाहीये. हा, अगं ते शाळेवर पाडलाय म्हणतात ते बॉम्ब. कालचीच न्यूज आहे ना ती. लेकरन बाळग किती ग, काय अवघड आहे बाई, लय अवघड आहे. ते पण चिमुकले लेकर असते, बारीक बारीक लेकर. काय भीतत असं तिकडं पण. ते अवघड आहे सगळं. कधी आहे एकदाच बंद बंद होतंय आणि कधी असं नाही. झालंय. हा, आता जाऊन बघून ये जा. ऐका, आता तुमच्या इकडे एवढे गुडघे दुखू राहिले,
हा ना बाया रेशमे. आता या हळूच. हा. तुलसी हा बोला ना तुलसी. काय ग, काय अडचण आहे? कानावर आलं माझ्या. अहो तुम्ही बघताय ना काय अडचणी चालल्यात. गॅस संपला, 2 दिवस झाले आम्ही हॉटेलमधून जेवण मागवतोय. मग एक काम करायचं ना, ते आपलं खाली तुमचं हे ना काय म्हणतात पार्किंग, तिथं एखादी चूल फिल मांडून घ्यायची. खाली सगळ्यांच्या गाड्या असतात म्हणून कोणी चूल सुद्धा मांडून देत नाही. बरोबर गाडीला आहे. काय होईन का काय ते पण आहे मग बाई. लाईटीवरली शिगडी वापरायची. घर मालकीन लय खडूस आहे. साधी इस्त्री सुद्धा चालून देत नाही आम्हाला. बघितलं का कसं राहायचं आणि कधी कसं खायचं. शेगडी येईन, कधी काय करून देणार आहे मग. मग कसं चाललंय जेवणाचं ह्याचं? हेच हॉटेलमधून आणतो आणि तेच 2 टाइम खातो आम्ही. आणि हॉटेलमधून आणायचं म्हणलं तरी पैसे लागतात. आणि गॅस टाकी पण बुक केली, मग ती पण 10 दिवसांनी भेटणार आहेत. अरे देवा, बघितलं का? आणून हॉटेलमध्ये किती आणणार आता? या गॅस मुळे अर्धे हॉटेल तर बंद पडलेत. बंद ज्या काही आहेत त्यांनी महागाई वाढवली. मग काय करणार, खाणार तरी कसं? आणि 4 घरात माणसं असले त्या हॉटेलचं पुरतं का? नाही पुरत, नाही पुरत. आपली चटणी मिरची घरातली कशी बी पुरवली येते, त्या हॉटेलचं पुरवलं नाही येत. घरात कोण कोण आहे ग? माझा मुलगा आणि मी, आणि हे आमचे बाहेरगावी कामाला असतात. काय काळजी न करू, हो डबा आणून देते मी. नाही तर तिकडे आले तरी पण चालतंय. हा, जिथं आपण 4 घास खातो ना तिथं 2च दोनच खाऊ, खाऊ. पण मिळून खाऊ. ऐक आता, तुझ नवरा नाही तुझ्याकडे लक्ष द्यायला इथं, म्हणून आता शेजार धर्म आहे म्हणून आपले मी येते. ऐक ना, आणि हो का आम्ही पण लाकडं आणल्यात. माझी सुनानी मी लाकडं आणले. मी लय मोठी नाही, मी तुझ्या सारखीच आहे. पण आपलं नाही का, आता तुझ्यावर आली परिस्थिती, कधी माझ्यावर येईन. एकीमेकीने बघितलं तर ह्याच्यावरच आपला आनंद आहे. हा आता काही ना काही मार्ग निघतील, निघत सगळ्या काही गोष्टी होत्या. थोड्या दिवस त्याला पण तोंड द्यावं लागल. पण मी म्हणते देवा बाप्पा लवकर ते जाळ व्हावा त्या ह्याचा युद्ध असा. घरात या ना, पाणी बिणी पिऊन जा ना. नाही बरं, उशीर झालाय. अगं पी पाणी म्हणते तर या चल. बसा, मी पाणी आणते. येऊ का आता? हो चालेल. काय काळजी नको करू. येते मी. चालेल चालेल. नंबर घे ना माझा. हो घेते. येऊ का? हो बाई, किती चांगले लोक आहेत ना हे. 2 दिवस झाले माझा गॅस संपलाय, पण शेजारची विचारायला सुद्धा नाही आली तू खाल्ले का काय. आणि हे कोण कुठले परके किती मदत करतायत माझी. माणूस की अजून सुद्धा जिवंत आहे. ताई आहेत का घरात? ताई हा हा आहेत ना, थांबा या. आत्या, बेबी मावशी आल्यात. थांबा. कशाला बोलवलं ताई? आम्हीच बोललो होतं. रेश्मा ही टाकी द्यायची त्यांना. हा हे बघा. अहो ह्याच्यात गॅस आहे. तुम्हाला कसं काय माहित माझ्याकडे गॅस संपला म्हणून? आम्हाला सगळं माहिती आहे. सगळं माहिती. आणि ऐका, काही काळजी करू नका. आम्हाला माहिती आहे तुम्ही एकटाच राहता, तुम्हाला पुढं मागं कोणीच नाहीये. हा, तुमचे पोरं तुम्हाला सांभाळत नाही, आम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत. हा ठीक आहे. एकटाच पुढं माणूस कसं सरपण आणणार, कशी चूल पेटवणार, कसं काय करणार. म्हणून आत्याने सांगितलं की तुम्हाला गॅस द्यायचा. तर जास्त काय मोठा नाहीये, छोटाच आहे, बारीक गॅस आहे, त्याच्यामध्ये थोडस होऊन जाईल तुमचं. हा ठीक आहे, धन्यवाद. त्याच्यावर करून खा. धन्यवादचं काही नाही, त्याच्यावर मस्त करून खा. आणि काय काळजी करू नका, काही लागलं तर सांगा. सांगा. हा. लय युद्ध चालू झाले तिकडं, माणसाला जसं काही हे झालंय. लोक जसे लेकर लहान लहान तेन घरात असं चालली आडी अडचण. लय बेकार परिस्थिती चालली. काय सांगायचं, जे येते बरं आहे. केव्हा संपत आहे काय माहिती बी. युद्ध काय लय बेकार परिस्थिती चालली. हळूहळू अजून काय होतं त्याचं काय नाही टेन्शन. सांगता नाही येत. कधी संपत आहे कधी नाही. लय आता कठीण. घर आहे, 4 घर आहेत का काय आहे हा, तेव्हा. लय कठीण परिस्थिती चालली. तिकडं चालली, आपल्या इकडं बी वाढली. अहो, तिकडे युद्ध चाललंय, पण ते युद्धापेक्षा डबल आपल्या आपल्या इकडे हाल इकडं चालले. हाल चाललेत लय बेकार मेन हाल. काय होतं माहितीये का, या सगळ्या गोष्टीमध्ये ना गरीब लोक ना चेंगरत. चेंगरत येतं.
मोठ्या माणसांना काही काही फरक नाही, पडत फरक नाही. नाही ते काही होऊन जाते, काही त्याच्याकडे तुफान येऊन पैसा गेलं ना, पाणी तरी काय नसतं. मरणाचं, पण गरीबाकडे आपल्याकडे काय आहे? काय आहे? बरोबर ना. रोज कमवून आणायचं लेकरा बाला घालायचं तर आज लेकर वाट बघत आहेत की काय माझा बाप रिक्षावर येईन तर रिक्षा त्यांच्या दारात पडल्यात. हा आता त्या रिक्षा गॅसवर सगळं सगळं लय गॅसात नाही तर मग रिक्षा कस काय चलन आणि काय खात्यान लेकर बाळ. लय जाऊ गरीब दे. पैसे काय काळजी नका करू, एवढा गॅस घेऊन जा, दुसरं काय लागलं तर सांगा. हं? ठीक आहे. दर रेशमी हा. उचलून देते मी. रेशमी किती मोठं मन झालं त्यांचं. हा पण आता आपलं पण लवकरच संपणार आहे, त्याचं कसं करायचं मग? नको काळजी करू, सरपण आणून टाकलेलं आहे ना आपण, चुलीवर करू. हेच राहू दे, हेच राहू दे. हा थांब, तो कुठं बॉम्ब पडला बघितलं अगं बाई पडला. रेशमा पाणी तरी आण. पाणी दे. कुठं गेल त्या उन्हा तानाच्या? बँकेत गेलते. बँकेत गेलते वय. हो अगं बाई काय हे बातम्या हे बातम्या आहेत का? हा ना, आता ते बाई, चाललं नाही. सगळं ते युद्धाच्याच बातम्या. आमच्या पण घरात तेच बातम्या, दुसरं काही नाही. सगळीकडे तेच चालू आहे, काय करणार आहे? काय बाई बातम्या म्हणजे काय मरणाचं टेन्शन आहे. आणि ते साधा झालाय वय, आता ते काय कहार झालाय त्या युद्धाचा. युद्धाने तर लईच टेन्शन आलंय बाई, मला तर लई टेन्शन आहे हो. का बरं? आता काय सांगू, मुलगा पुण्याला शिकायला आहे, हा मेज बंद, हॉटेल बंद, त्याला शिक्षण सोडून घरी येता येईना. बघितलं का, पैसे असून उपाशी मारायची पाळी आली. आता पुढं काय होईल आणि काय नाही आता देव जाणे. मग काय तर. पण काय सांगतोय मग आता? बर मी आत्ताला सांगते, फोन चालू ठेव तू. काय ग? अतुलचा फोन आहे, तो म्हणतोय की मी सगळीकडे फिरलो, काही जागेवर बऱ्याच काही प्रॉब्लेम आहेत, ते आता काय करायचं, मग काय समजून नाही. तो म्हणतो आता मी काय करू. रेशमी, आता ह्या सगळ्या गोष्टीवर ना एकच मार्ग आहे. दाखव फोन. हॅलो अतुल, जेवढे आहेत ना तेवढ्यांना म्हणा मंदिराच्या समोर ये, घेऊन ये. अतुल, अरे बाकीचे आले नाहीत का रे? मावशी मी गेलतो गल्लीमध्ये आपल्या, कोण कारण सांगू राहिले, कोण म्हणते बाहेर गेले आणि कोण काही बी सांगू राहिले, कंटाळा करू राहिले यायला लोक. बघितलं का, हे शांती होम पूर्ण जगासाठी केलेलं आहे, हे तुझ्या माझ्यासाठी नाही केलेला. कळतं का लोकांना? हे आपल्या माणुसकीच्या नात्याने करतो. काही हे जात धर्म हे ह्याच नाही बघितलं की हे जाताचं हे ते सोडून द्यायचं. हे माणुसकीच्या नात्याने हे केलेलं आहे, पूर्ण जगासाठी केलेलं आहे. तर आलं पाहिजे होतं ना. नका काय आहे ना, जेवढे आहेत आपण तेवढे आपण शांती आणि देवीला म्हणू की ह्यांना सद्बुद्धी दे, हे युद्ध थांबवायचं. चला आता पूजा करू. पदर घे डोक्यावर. आत्या खरंच किती अवघड आहे बघा ना. आपण सगळ्यांसाठी करतोय, म्हणजे सगळ्या जगासाठी करू राहिलो, तरी कुणी यायला तयार नाही. मला वाटलं हे सगळी जागा भरण, पण कुणी आलं नाही. कुणाला घेणं देणं नाही. पण सगळ्यांना त्रास होतोय ना. आज फक्त आपल्या घराला त्रास आहे का? नाही. आपण सकाळ धरून काय करू राहिलो, तुमचे गुडघे दुखत आहेत तरी आपण सगळ्या घरोघरी पळालो, सगळ्यांचं काय प्रॉब्लेम आहे आपण ह्या गोष्टी बघितल्या, पण तरी पण नाही, लोकांना वाटतं त्यांच्यासाठी पळत. अहो आपण सगळ्यांसाठी करतो. आता एवढी मोठी पूजा ठेवली, ह्याच्यासाठीच ठेवली की हे सगळं युद्ध बंद व्हावा, सगळ्यांना शांती भेटावा. पण नाही, मस्त युद्ध दुसऱ्या देशात चालू आहे, पण त्याचा परिणाम आपल्या देशावर होऊ राहिलाय. हा, तेल वाढलं, सगळ्या गोष्टी वाढल्या, गॅसचा प्रॉब्लेम झाला, किती प्रॉब्लेम होऊ राहिले. गरीब माणसाने कुठे जावा? याच्यामध्ये ना मोठे माणसं घासले जात नाही, याच्यामध्ये गरीब घासले जातात. तर आपल्याला माणुसकीच्या नात्याने सगळ्यांसाठी हे करायचंय. हे सगळं
सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. देवाने त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे आणि सगळं शांत झालं पाहिजे. उद्या काय माहित काय प्रॉब्लेम होईल, उद्या लय मोठं काय संकट येऊ शकतं. त्याच्या आधीच आपल्याला देवाकडं साखर करायची. बरोबर. हात बोलून दोघे पण डोळ्याला पाणी लावा. नेत्रोदक उदकम स्पर्शामी यजमान भाले तिलकम धारे. आम दोघे पण हळदी कुंकू लावून घ्या. ओम गंधद्वारा दुरादर्शा नित्य वैष्णवीश्वरी सर्वभूतानां ताम्योपे श्रियम्. ओम भद्रकर्णे शृणुयामदेवा भद्रं पश्यमाक्षरजत्राः स्थिरे रंगे स्पृष्ट्वाष्टं देवतमिदाहो. ओम शांती शांती शांती. ओम गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिसिद्धसादनं महागणाधिपते नमो नमः. आज आपण काय करतोय की इथं सगळ्या जगामध्ये तणावाचं वातावरण चाललेलं आहे, युद्धाचं वातावरण चाललं आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या जसं काय ह्या ठिणग्या पडत आहेत आणि कुठलंही युद्ध जे आहे कुठल्या जगासाठी सर्वसामान्य माणसासाठी चांगलं नाही आहे. आणि ते युद्ध कधी पण माणसाला त्रास देऊन जातं, दुःख देऊन जातं आणि सगळा विनाश करून जातं. त्यामुळं कुठल्याही कार्याला, कुठल्याही माणसाचं मत मांडण्यासाठी, कुठल्याही माणसाचा हेतू साध्य करण्यासाठी युद्ध हा त्याला पर्याय नाही. युद्धाच्या ऐवजी त्याला काहीतरी समजूतदारपणाने काही आणि एकमेकांना समजून घेऊन त्याचा काही पर्याय निघत असतात. कारण की या युद्धाचे जसं पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्ध झालं आणि त्या युद्धांमध्ये काय परिणाम झाले, आज त्या जपानमध्ये अनुभव पडला तर आजसुद्धा तिथं शेतीमध्ये काही पिकत नाही. आणि असा ते विनाशकाली सगळे बॉम्ब आहेत आणि त्याचा जर प्रयोग झाला तर मनुष्यसृष्टी राहणं खूप अशक्य आहे. त्याच्यामुळं मनुष्याचा स्वधर्म आहे, माणुसकी आहे. आणि त्या माणुसकीने राहिलं तर ह्या जग सगळं सुखाने शांततेने आनंदाने राहील. आणि त्याच्यासाठी एक वैयक्तिक मनुष्य काय करू शकत नाही. सामूहिक शक्ती जी आहे, प्रत्येकाने घराघरातून आपल्या जगासाठी, आपल्या एरियासाठी, आपल्या देशासाठी येऊन जर शुभसंकल्प केला तर शुभसंकल्प काय होत असतो, पूर्ण जगामध्ये ज्या बाहेर देशात जरी युद्ध चाललं असलं तरी त्यांचे मन शांत होतात. म्हणून एकीला महत्त्व आहे. एकीचं बळ ज्याला म्हणतो, एकीला महत्त्व आहे. आणि आपण जरी हे आपण सुरू केलं, सगळ्या एरियामध्ये आपण सांगितलं आणि याच्यासाठी ठराविक ज्यांच्या मनामध्ये चांगले शुभभावना आहेत असे लोक इथं आलेले आहेत. परंतु त्यांच्या शुभभावनेमुळं एकामेकाचं पाहून दुसऱ्यांना पण ती उत्स्फूर्तता होती की आपण पण काहीतरी जगासाठी केलं पाहिजे. कारण की आपण घरातलं जर चूल मूल पाहिलं तर तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याला गॅससारखी वस्तू लागती, पेट्रोल लागतं, ज्या हवा लागती, पाणी लागती, हे तर आपल्याला हे सगळ्या जगातून मिळतं, निसर्गाकडून मिळतं. पण हा निसर्गच जर खराब झाला आणि ह्या भूमी खराब झाली त्या वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी तर आपण मनुष्यसृष्टी राहू शकत नाही. आणि त्याच्यात एक मनुष्य काही करू शकत नाही. त्यामुळे सामूहिक दृष्टीने जो संकल्प करतो की हे परमेश्वरा, त्याला आपल्याला मदत कोणाशी घ्यावी लागते, परमेश्वराची, देवीची, शिवशक्ती. आज आपण रेणुका माताच्या मंदिरामध्ये आहेत आणि ती शिवशक्ती काय करत असती, सगळ्याच्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या भक्तांना मदत करत असते. आणि त्या शिवशक्तीला मदत करणारा शिव आहे, नाही का नाही. तर त्या शिव भगवानाला पण आपण त्यांना काय करणार, साकडं घालणार, नमस्कारणार. परमेश्वरा, या जगामध्ये कायची चित्र विचित्र चाललं, युद्धाची परिस्थिती आलेली, त्या सगळ्यांना सद्बुद्धी मिळो, त्यांचं मन शांत हो, युद्ध पूर्ण बंद होऊन त्या सगळ्या जगामध्ये सुखशांती हो आणि सगळ्यांचे कार्य, सगळ्यांचे लग्न कार्य, जे काही गोष्टी सुरळीत चालू आणि सगळे आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदो. याच्यासाठी आपण देवीसाठी काय करतो, संकल्प करतो आणि देवीसाठी आपण होम करणार आहे. स्वाहा स्वाहा स्वाहा. तर आपल्याला या आपल्या जे शुभ भावना आहे त्या विश्वामध्ये शांती होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना काहीतरी तुमची एखादी आवडती गोष्ट त्याग करायची 7 दिवसासाठी. म्हणजे काही तुम्हाला त्याग करायची ती गोष्ट तुम्ही स्वतः सांगायची, संकल्प करायचा. मी हातामध्ये पाणी देतो आणि मंत्र म्हणतो आणि तुम्ही त्याचा काय करायचा, संकल्प करायचा की मी आजपासून 7 दिवसापर्यंत ती वस्तू सोडलेली आहे. 7 दिवस आत्या? हा, राहू दे ना बाई, आपण कशासाठी केलंय. बरोबर आहे. हे सगळं शांत व्हावा. बरोबर आहे आत्या. आता तुमच्यापासून सुरुवात करू आपण. आता तुम्ही संकल्प करा की तुम्हाला काय सोडायचं आहे. हा, काय चहा. चहा म्हणायचं. त्याग करिष्ये. आत्या, दिवसातून तुम्हाला 10 वेळेस चहा लागतो, कस काय सोडणार? रेशमे, अगं चहा काय, या देशासाठी ना भाकर जरी म्हणलं तरी मी सोडीन. मी दारू सोडीन. कायमची सोडून द्या. मी 7 दिवसाचा संकल्प करते
की मी 7 दिवस मोबाईल वापरणार नाही. मी 7 दिवस मावा खाणार नाही. 7 दिवस मी वरण भात खाणार नाही. संकल्प. 7 दिवस मी इथे लावणार नाही. मी संकल्प करते 7 दिवस नवर सोबत भांडण नाही करणार. अरे बापरे, राशीन का असं? चांगली गोष्ट आहे पण नका. मी 7 दिवस संकल्प करतो की ज्या युद्धामुळे गोरगरीब जनतेची हाल झाली आहे त्यासाठी यांची हाल होऊ नये म्हणून मी प्रयत्न करीन. मी संकल्प करते, मी 7 दिवस उपवास करून महादेवाच्या दर्शनाला जात जाईन. नमस्कार मंडळी. युद्ध सुरू होतं ते मोठ्या लोकांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या राजनैतिक गतिविधींसाठी, पण त्याची किंमत भरतो तो रोज मजुरी करून पोट भरणारा गरीब माणूस. जीव जातो तो फक्त सामान्य माणसाचाच. ज्यांच्या घरात आधीच 2 वेळेचं जेवण मुश्किल होतं त्यांच्या थाळीतून युद्ध पहिल्यांदा भाकर काढून घेतं. गोळीबार तिकडे दूर चालतो पण आवाज मात्र इथं चुलीपर्यंत येतो. म्हणून एक विनंती आहे की युद्ध करायच्या आधी एकदा तरी विचार करा. युद्ध जिंकलं असेल तरी चालेल, पण लोकांचं आयुष्य हरू देऊ नका. शांतता ही खरी ताकद आहे, कारण ती सगळ्यांना जगू देते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा आणि तुम्ही ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. जेवढं होईल तेवढं सगळ्यांनी ह्या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे. आम्ही एवढी मोठी गोष्ट सगळ्यांसाठी केली आहे, तुम्ही फक्त एक शेअर नाही करू शकत. हा व्हिडिओ घर घर पोहोचलाच पाहिजे आणि सगळ्यांनी असं सपोर्ट करा आणि सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करा की मोठं संकट आपल्यावर येऊ देऊ नका. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा.